आज आम्ही पुण्याहून ना घरी आलो नाशिकला. तर आर्या बघा काय म्हणते. आल्या आल्या अगदी सुरू होऊन गेली. दरवाजा वगैरे उघडला आणि लगेचच नाशिक. आत्ताच आम्ही आलो आणि उतरलो आहोत गाडीतनं. आणि गबरू दादा बघा आमचं काय करतोय. चल मागच्या दारी जाऊया. गबरूला आंघोळ घालताय बाबा. शंभो शंभो काय चल इकडे आपल्या अंगावर उडेल. चल काय करतोय गबरू. कोण कोण धुतोय पाय. काय आदू बाबा नाही रे. चला 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 चल 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 चल. हळू 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 हळू. आपल्याला खिचडी खिचडी. दीदी काय करते. भूक लागली वाटत. तर आता आर्याला खिचडी करते पहिले. हा मग आमची जेवण. आता आर्याला ना खिचडी करायला घेतलं कारण तिला लागली होती भूक. तिनं आमच्याबरोबर काही खाल्लेलं नव्हतं. तिने आम्ही रस्त्यात नाश्ता केला. तर मग आता तिच्यापुरती मुगाच्या डाळीची खिचडी करते आणि नंतर आमचा स्वयंपाक करायचा आहे. तसा उशीरच झालेला आहे यायला. आम्ही पोहोचलो जवळजवळ 12 वाजेला ना. माझी पुतण सून आणि पुतण्या येणार आहे. ते ना हॉस्पिटलमध्ये आलेले चेकअपला आणि आम्ही येणार आहोत ना हे त्यांना सांगून दिलं की तुम्ही पण या मग घरी. कसं मग जेवणाला आले की त्यांचंही जेवण व्यवस्थित होतील आणि सोबत मग सगळेजण जेवण करू म्हटलं. मग स्वयंपाक थोडा उशिराही झाला तरी चालेल म्हणून भाजी करायला घेतली. हे झाल्यानंतर लगेचच भाजी झाल्यानंतर दुसरा स्वयंपाक करणार आहे म्हटलं. पोळ्या वगैरे आणि थोडंसं काहीतरी. आता कोणी आलं म्हणजे थोडा पाहुणचार करावाच लागतो की नाही. आपल्याकडे आहे आपली संस्कृतीच तशी आहे. अतिथी देवो भव म्हणून नुसतंच काही भाजीपोळी नको ठेवायला म्हटलं असं जेवायला. तर मग मी आमरस पण करणार आहे आणि नंतर थोडंसं भजे वगैरे पण करू म्हटलं. सुरुवातीला ना आर्याला थोडं शांत करायचं होतं कारण ना दीदीचं आहे ऑफिस. ती वर्क फ्रॉम होम आहे ना. मग ती घरी आल्याला तिने तिचं काम सुरू केलं आणि मी आपल्या स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक होणार. काय होणार. काय होणार. स्वयंपाक स्वयंपाक करते. कोण करते. आर्या स्वयंपाक करते. कोण करते स्वयंपाक. अद्वैत त्याला ना ब्रश करायला सांगितलं ना तर कसा खोड्या करतोय बघा. मुद्दामच डान्स करेल कुठेतरी फिरेल आणि नंतर हळूच मग की थोडंसं रागवलं का मग लगेच ब्रश करायला घेईल. नाही तुझी झाली का. आर्याची आंघोळ झाली. आर्या जेवण करेल आता. ते आर्या दिसते ती. आर्याला जेवायचं. खिचडी खायची. आर्याला खिचडी खायची. खिचडी आर्यासाठी खिचडी. आर्या जेवणार. चल इथे बस. इथे बस. बस चटका लागेल चटका. बस काय मम्मा देऊ. पहिले जेवण. पहिले जेवण. ओ छान.
जेवण भाता 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 खायचा ना, चटका लागेल. साफ करते, काय साफ करते? पाणी पडलं कोणाकडनं? आर्याकडून. आई आता जेवण करणार मस्त छान छान. आर्याचं जेवण झालं आणि लगेच रस करून घेतला. रस गॅसवर ठेवलाय पण गॅस बंद आहे बरं का. आणि आता ना कांदे चिरून भज्यांचं पीठ भिजवून ठेवते आणि भजे मात्र गरम गरम करणार आहे. पोळ्या आणि फ्लावरची भाजी झालेली आहे. आणि आल्यावर थोडंसं फ्रेश झालो, आंघोळी वगैरे झाल्या सगळ्यांच्या. सुनीता आली आणि म्हणजे अण्णा आणि सुनीता दोघं आले आणि तिने आल्या आल्या थोडी फ्रेश झाली, हातपाय वगैरे धुतले आणि लगेच कामाला लागली. म्हणे नाही म्हणे मी तळते भजे. कसं असतं ना, मुलींना सांगावं नाही लागत, लगेच त्या म्हणतात नको नको तुम्ही बसा आता. माझ्या गावाचे व्हिडिओ जर बघत असाल तर नक्की तुम्हाला म्हणजे भेट होईल यांची. खूप छान आहे ही मुलगी सुनीता. आणि अण्णा दादा पण खूप जीव लावतात आम्हाला. तिथे गेल्यावर आम्हाला म्हणजे असं वाटत नाही, घराची आठवण नाही येऊ देते. आणि आता आम्ही मस्त असं जेवायला बसलेलो आहोत स्वयंपाक झाल्यानंतर. तर माझा हा व्लॉग आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.